विद्यापीठ व शिक्षण संस्थेत जातीवरून हिणवल्यामुळे रोहित वेमुला व पायल तडवी या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। पुन्हा असे प्रकार होऊ नये यासाठी धरणे आंदोलन निदर्शने करण्याबाबत शिक्षण परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कोल्हापुरात श्रमिक कार्यालयात परिवर्तनवादी चळवळीतील संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक कॉम्रेड अतुल दिघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। विद्यापीठात किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये हिणवण्याचे प्रकार होतात आणि त्यातून आत्महत्येपर्यंत पाळी येते। या विरोधात अतिशय कडक अशा स्वरूपाचे नियम जे विद्यापीठ अनुदान आयोगानं केले त्याला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली। ही स्थगिती दिल्यामुळे पुन्हा एकदा रोहित वेमुला होईल का अशी परिस्थिती देशामध्ये तयार होत आहे असे वाटल्यामुळे आज या ठिकाणी समता मानणाऱ्या कार्यकर्त्यांची मीटिंग झाली आणि या परिस्थितीमध्ये आपण समाज प्रबोधन केले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे असा एक विचार या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केला। त्या दृष्टीनं समतेचा विचार मुरवण्याच्या दृष्टीनं तरुण पिढीपर्यंत जाऊन संविधानाने मानलेली जी समता आहे ती सर्वांनी मानली पाहिजे आणि त्याचप्रमाणे प्रबोधन करण्यासाठी परिषद घेणं अशा पद्धतीचा काही विचार या ठिकाणी पुढे आलेला आहे। यासंबंधी तयारी करून पुढच्या काळामध्ये याच्या तारखा वगैरे सर्व जाहीर करण्याच्या पद्धतीनं आम्ही जाणार आहोत। नाही, धरणं आंदोलन करणं, परिषद घेणं असे वेगवेगळे प्रस्ताव पुढे आलेले आहेत। संघर्षाचे आणि प्रबोधनाचे वेगवेगळे मार्ग आज मीटिंगमध्ये सुचवलेले आहेत, पण त्याच्या तारखा ठरलेल्या नाहीत। त्या तारखा आम्ही आमच्यात चर्चा करून लवकरच जाहीर करणार आहोत।